नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघणार आहोत राज्यासह देशविदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. इस्रोच्या शास्त्रज्ञांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही वेळापूर्वीच संवाद साधला. देशाला तुमचा अभिमान आहे. या शेवटच्या क्षणाच्या अपयशामुळे तुमचं यश झाकोळलं जाणार नाही असं मोदी म्हणाले. संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे. देशाला तुमचा अभिमान आहे असं यावेळी मोदी संवाद साधताना म्हणाले आहेत. तर शास्त्रज्ञांशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधान मोदींनी शास्त्रज्ञांची भेटही घेतली. चांद्रयान मोहिमेतल्या शास्त्रज्ञांशी त्यांनी हस्तांदोलन करत संवाद साधला. इस्रोच्या शास्त्रज्ञांशी पंतप्रधानांनी संवाद साधल्यानंतर इस्रोचे अध्यक्ष के सिवान यांना मोदी निरोप घेत असताना अश्रू अनावर झाले. त्यांनी मोदींना मिठी मारली. मोदींनीही त्यांच्या पाठीवर हात फिरवत त्यांना धीर दिला. यावेळी मोदींना देखील अश्रू आवरले नाही. चांद्रयान-2 मोहिमेत ऐतिहासिक कामगिरीच्या अखेरच्या टप्प्यात असताना भारताच्या पदरी निराशा पडली. विक्रम लँडरकडून सिग्नल बंद झाल्यानं शेवटच्या क्षणी भारताला यशानं हुलकावणी दिली आहे. तर लालबागचा राजा मंडळाकडूनही इस्रोला पाठिंबा देण्यात आला आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक करण्यात आलंय. इस्रो आम्हाला आपला गर्व आहे. अखंड भारत आपल्या पाठीशी आहे असा संदेश या लालबागच्या गणेश मंडळाकडून देण्यात आला आहे. संपर्क तुटलेला नाही तर प्रत्येक भारतीय व्यक्ती चांद्रयान-2च्या हृदयाची धडधड ऐकू शकतो. पुन्हा प्रयत्न करा असं म्हणत आनंद महिंद्रांनी ट्विट केलंय आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांना धीर दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये असून 3 नव्या मेट्रो मार्गांचं आणि मेट्रो भवनाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. मेट्रो 10 म्हणजेच गायमुख ते मीरा रोड, मेट्रो 11 म्हणजे बडाळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि मेट्रो 12 म्हणजे कल्याण ते तळोजा या मेट्रो मार्गांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. तसंच 32 मजली मेट्रो भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. विधानसभा निवडणूक होऊ घातल्यात अशामध्ये भूमिपूजनाचा हा धडाका सरकारने सुरू केल्याचं बघायला मिळतंय. तर प्रोटोकॉलला बगल देत आजच्या मेट्रो भूमिपूजनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. कार्यक्रम पत्रिकेबरोबरच इथे लावण्यात आलेल्या फलकांवर देखील सेनेचे स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांचं नाव नाहीये. तसंच महापौरांचं देखील नाव नाहीये. एकूणच मोदींच्या दौऱ्याच्या पोस्टरवरून शिवसेना गायब आहे अशी सध्या चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज औरंगाबाद दौराही असणार आहे. औरंगाबादमधील औद्योगिक सिटीचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. एमआयएमच्या प्रेस नोटवर वंचितनं खुलासा केलाय. ओवेसींकडून आम्हाला कोणतंही अधिकृत पत्र आलेलं नाही. आमची आघाडी अजूनही कायम आहे असं आम्ही मानतो. जोपर्यंत ओवेसी यांच्याकडून आघाडी तोडल्याचा संदेश किंवा पत्र येत नाही तोपर्यंत आघाडी कायम असल्याचं आम्ही मानतो असं वंचितनं स्पष्ट केलं आहे. विदर्भामध्ये गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याकडून रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे नागपूरमधल्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा देखील रद्द करण्यात आला आहे. आणि आता गणेश भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उद्या रेल्वेच्या 3ही मार्गांवरती मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे तुमचा प्रवास आता सोयीचा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंना पुन्हा एकदा बहुमान मिळालाय. 17व्या लोकसभेच्या पहिल्या सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. मराठीच्या मुद्द्यावरून ठाण्यात मनसे आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. गणेश विसर्जन घाटावर लावलेल्या गुजराती फलकांना मनसेनं आक्षेप घेतला. आता एटीएम मधून कार्ड विना रक्कम काढता येणार आहे. बँक ऑफ इंडियाची ही खास योजना आहे. ठसकेबाज लावणी आणि घुमरच्या फ्युजननं पुणे फेस्टिव्हलचं शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्योगपती राहुल बजाज आणि अभिनेते प्रेम चोप्रा यांचा जीवन गौरव पुरस्कारानंही यावेळी सन्मान करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्याच्या 5 तालुक्यांमध्ये पावसानं हाहाकार माजवलाय. पर्लकोटा, पामुल, गौतम, इंद्रावती आणि प्राणहिता, वैनगंगा नद्यांना पूर आलाय. अनेक नाले भरून वाहत असून अनेक तालुक्यांचाही जिल्ह्याशी असलेला संपर्क तुटलाय. जिल्ह्यातल्या शेकडो गावांना जोडणारे राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गासह तब्बल 17 प्रमुख मार्गांवरील पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्यानं 200हून अधिक गावांचा संपर्क तुटलाय.
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 48 तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे। जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी ब्रह्मपुरी आणि चिमूर तालुके सर्वाधिक प्रभावित आहेत। एकट्या ब्रह्मपुरी तालुक्यात 24 तासांमध्ये 81 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या प्रचंड वृष्टीनं ब्रह्मपुरी शहरातील रस्ते जलमय झालेत। या पावसाच्या पाण्यातून वाहनं काढताना नागरिकांची मोठी तारांबळ उडती आहे। मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे। पंचगंगा नदीचं पाणी तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडलं असून जिल्ह्यातील 55 बंधारे पाण्याखाली गेलेत। शहरामध्ये पावसाची काही प्रमाणात उघडीप असली तरी देखील धरण क्षेत्रात मात्र जोरदार पाऊस सुरू आहे। तिकडे भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात सकाळपासूनच मुसळधार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली। मागील 2 दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस बरसत असून हवामान विभागानं मुसळधार पाऊस येणार असल्याचा इशारा दिला होता। या पावसामुळे जिल्ह्यातील नदी तलाव तुडुंब भरून वाहत असून वैनगंगा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली। गोसीखुर्द धरणाचे तब्बल 11 दरवाजे 1 मीटरनं आणि 22 दरवाजे हे 0.50 मीटरनं उघडण्यात आले। बातमी सांगली जिल्ह्यातून। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर कायम असल्यानं धरणाच्या सांडव्यामधून विसर्ग वाढवण्यात आलाय। तर शिराळा तालुक्यातील 5 पूल पाण्याखाली गेलेत। पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिलाय। चांदोली धरण 100% भरलंय। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील आरळापैकी कोकणेवाडी भाष्टे वस्ती ते अतिवृष्टीमुळे डोंगरांना भेगा पडलेल्या आहेत। तसंच काही डोंगर खचल्यानं इथल्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये पाणी पातळीत वाढ होत आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी 28.6 वर गेली, त्यामुळे नदीकाठच्या भागांना सतर्क राहण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले। तसंच शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम असल्यानं धरणाच्या सांडव्यातून विसर्ग वाढवण्यात आलाय। तर पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सावधान राहण्याचा इशारा दिलाय। उजनीच्या वरच्या भागामध्ये पाऊस सुरू झाल्याने उजनी आणि वीर धरणांमधून 64,000 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलंय। त्यामुळे प्रशासनाकडून भीमा नदीकाठी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। उजनीमधून पाणी सोडल्यानं चंद्रभागा नदी दुतडीवरून वाहत असून चंद्रभागा नदीवर असणारा जुना दगडी पूलही पाण्याखाली गेलाय। तसंच नदीपात्रामध्ये असलेली मंदिरं देखील पाण्याखाली गेल्याचं चित्र बघायला मिळतंय। हिंगणघाट इथल्या वणा नदीच्या कवड घाट परिसरात 4 पाण्यात बुडाले होते। मागील 4 दिवसांपासून बेपत्ता मृतदेह शोधण्याची मोहीम या ठिकाणी सुरू होती। घटनास्थळापासून 75 किलोमीटर अंतरावर 4थ्या दिवशी तिसरा मृतदेह तुराणा घाटाच्या काठावर आढळून आला आहे। कशेडी घाटाला पर्यायी मार्ग असणाऱ्या तुळशीखिंड रस्त्याचा 30 ते 40 फुटांचा भागच वाहून गेलाय। या ठिकाणी भर रस्त्यातच भलं मोठं भगदाड पडले, तर अनेक ठिकाणी रस्त्याला मोठमोठे तडे गेले। त्यामुळे कोकणातून परतीच्या प्रवासाला निघणाऱ्या गणेश भक्तांसमोर अडचण वाढली आहे। खड्ड्यांनी भरलेल्या मुंबई गोवा महामार्गासोबतच या ठिकाणी तर रस्ता देखील खचल्यामुळे प्रवास जिकीर झालाय। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून जिल्ह्यातील 55 बंधारे पाण्याखाली गेले। पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फुटांवर आली असून नदीचं पाणी तिसऱ्यांदा पात्राबाहेर आलंय। धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असून सोमवारपर्यंत कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आलाय। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मागील 2 दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस बरसत असून हवामान विभागानं मुसळधार पाऊस येणार असल्याचा इशारा दिला असताना जिल्ह्यातील काही भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। तर या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। लासलगावमध्ये तरुणानं घरात घुसून कॉलेज विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला केला। या तरुणीवर चाकूने तब्बल 18 वार या तरुणानं केले। या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झालेली आहे। तिची मृत्यूशी सध्या झुंज सुरू आहे। लासलगावच्या दत्तनगर इथली ही धक्कादायक घटना एकतर्फी प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे। या हल्ल्याच्या निषेधार्थ लासलगावमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे। तर नुकत्याच मोर्शीमध्ये आलेल्या पुरामुळे जनजीवन या ठिकाणचं विस्कळीत झालंय। दमयंती नदीकाठच्या नागरिकांच्या घरात पुराचं पाणी गेल्यानं त्यांचं धान्य, कपडे, मोठं नुकसान या सगळ्या गोष्टींचं झालं होतं आणि त्यामुळे त्यांना मदत व्हावी या हेतूनं या ठिकाणी शिवाजी बहुउद्देशीय मंडळाच्या वतीनं 200 ब्लँकेट्स आणि 200 साड्यांचं वाटप करून या ग्रामस्थांना मदतीचा हात देण्यात आला आहे। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील लाडकी शिरखेड रोडवरती रात्रीच्या वेळी बस पुलाजवळील पाण्यात अडकल्यानं प्रवासी बसमध्ये अडकले होते।
रात्रीचा अंधार आणि पाण्याच्या प्रवाहामुळे प्रवाशांना बाहेर निघता येणं कठीण होतं। दरम्यान शिरखेड पोलिसांना याबद्दलची माहिती मिळताच त्यांनी जिल्हा प्रशासनाला याबद्दल कळवलं आणि जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी कार्यालयातून जिल्हा शोध आणि बचाव पथक साहित्यासह त्या ठिकाणी पाठवलं आणि तब्बल 4 तासांनंतर रेस्क्यू टीमनं बसमध्ये अडकलेल्या तब्बल 19 प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढलंय। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आणखी 3 आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली। संशयित आरोपी सचिन अंदुरे, गौरी लंकेश हत्या प्रकरणातील 2 संशयित आरोपी गणेश मिस्किन आणि सचिन बद्दी अशा तिघांना 10 दिवसांची पोलीस कोठडी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावली आहे। या सुनावणीवेळी संशयित आरोपी सचिन अंदुरे यानं तपास अधिकारी तिरुपती काकडे यांनी छळ केल्याचा धक्कादायक आरोप न्यायालयासमोर केला आहे। जागा वाटपाबाबत भाजप आणि शिवसेनेमध्ये चर्चा सुरू आहे। प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आम्ही चर्चा करत युतीचा निर्णय घेत नाही म्हणत मुनगंटीवारांनी राऊतांना टोला लगावलाय। शिवसेना 50-50च्या फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचं राऊतांशी या संदर्भात बोलणं झाल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चानं आंदोलन केलं। सरकारच्या गड किल्ल्यांच्या निर्णयावर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालाय। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिमेचं दहनही करण्यात आलं। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। पुण्यामध्ये जे नेते काँग्रेस पक्ष सोडून गेले त्यांच्यासाठी निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। बँड बाजा आणि ढोल ताशा वाजवत या ठिकाणी गरजा महाराष्ट्र गीत गाऊन त्यांनी हा आनंदोत्सव साजरा केलाय। आगमन आणि विसर्जन वगळता गणेशोत्सवातील अन्य दिवस सरकारी आणि खासगी कार्यालय सुरू असतात आणि त्यामुळे कुटुंबियांसमवेत गणपती पाहण्यासाठी रात्री उशिरा घराबाहेर पडणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष सोय करण्यात आली। 7 ते 8 सप्टेंबरच्या मध्यरात्री आणि 12-13 सप्टेंबरच्या मध्यरात्री मध्य रेल्वेनं एकूण 20 विशेष लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। 2 दिवस गौरीचं कौतुक केल्यानंतर आता आज गौरायांना निरोप देण्यात येणार आहे। गौरीची सागर संगीत पूजा या ठिकाणी करण्यात आली आणि आता गौरींचं आणि त्यासोबत काही ठिकाणी गणपतींचंही आज विसर्जन होणार आहे। भुसावळ इथल्या महाराणा प्रताप विद्यालयात 5 दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला। यावेळी मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी लेझिम, ढोल ताशा, टाळ मृदुंगाच्या तालावर लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला। शहरातील जामनेर रोडवरील महाराणा प्रताप विद्यालयात गेल्या 92 वर्षांपासून 5 दिवसांचा गणपती बाप्पा बसवण्याची प्रथा आहे। भाद्रपद महिन्यात गौरी गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात महाराष्ट्रभर साजरा केला जातो। गणपतीच्या बहिणी गौरी या 3 दिवस माहेर येतात अशी आख्यायिका आहे। महाराष्ट्रात विविध नावांनी गौरींची पूजा केली जाते। महालक्ष्मी गौरी, ज्येष्ठा गौरी या नावानं गौरीची स्थापना होत असते। वाशिम जिल्ह्याच्या कारंजा शहरातील श्रीमंत बालहौसी गणेश मंडळ गेल्या 11 वर्षांपासून वेगवेगळ्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची स्थापना करत आहे। यंदा या मंडळानं 6000 धाग्याच्या रीळचा वापर करून 8 फुटांची पर्यावरणपूरक अशी मूर्ती साकारली आहे। अत्यल्प खर्चात साकारलेल्या या आकर्षक पर्यावरणपूरक बाप्पाला बघण्यासाठी परिसरातील गणेश भक्तही मोठ्या प्रमाणात इथे गर्दी करत असून मंडळाच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे।